लखनौत विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी असलेल्या शाळेतील परिस्थितीवरून मोठा संताप उफाळून आला। लखनौच्या पारा परिसरातील जयप्रकाश नारायण सर्वोदय विद्यालयातील विद्यार्थिनी सोमवारी सकाळी अचानक शाळेबाहेर पडल्या। हातात कोणतेही मोठे राजकीय झेंडे नाहीत, पण चेहऱ्यावर संताप होता आणि एकच मागणी, शाळेतील अव्यवस्था दूर करा। सुरुवातीला विद्यार्थिनींनी दुबग्गा बायपास परिसरात आंदोलन केलं। त्यानंतर घोषणाबाजी करत विद्यार्थिनींचा मोर्चा बालागंज चौराहाकडे निघाला आणि काही वेळातच बालागंज चौराहा विद्यार्थिनींच्या आंदोलनाचं केंद्र बनलं। विद्यार्थिनींनी रस्त्यावरच घेरा घातला, ठिय्या मांडला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली। या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। रस्ता अडवल्यामुळे वाहतूक ठप्प झालं। चौकाच्या चारही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या, मात्र विद्यार्थिनींचा आक्रोश थांबला नाही। भाई आपके प्रिंसिपल मैडम आ गई हैं, आप सबसे सुपीरियर तो यही है ना आपके कॉलेज में, तो आप इनकी बात सुनेंगे कि नहीं सुनेंगे? आपको जो भी प्रॉब्लम है उसको रिटर्न रूप में दीजिए। नहीं, आप ऊपर से सुना जा रहा है, इनको सारी चीज पता होगा ना भाई। सारा प्रोसेस एक दिन में, देखो कोई वैकेंसी भी आती तो एक दिन में नियुक्ति हो जाती है, उससे पूरा टाइम लगता है। हम लोगों ने भी तैयारी की, हम लोगों ने भी पढ़ाई की, नहीं टाइम नहीं निकलता हमेशा। देखिए कुछ अच्छा बताओ, नियुक्ति होने में कभी ये दूसरा की नियुक्ति नहीं हो रही है, किसी भी कॉलेज में किसी भी प्रोफेसर लक्ष्य की नियुक्ति नहीं हो रही है, गवर्नमेंट कर रही है ना, तो आपके वहाँ भी आ जाएंगे। लेकिन उसका एक प्रोसेस होता है। हम लोगों ने भी पढ़ाई की, हम लोग को भी किसी इंटर कॉलेज में या किसी हाई स्कूल में पढ़ाई की, हम लोगों ने तो कभी ऐसा इश्यू रेज नहीं किया। हम लोग भी पढ़ लिख के ही तो आए हैं यहाँ पे। भाई आप लोग जो भी मांगे सोल्यूशन रोड पे नहीं हो। देखो प्रिंसिपल मैडम आ गई, आप उनको रिटर्न रूप में दीजिए ना। या आंदोलनामागचा सर्वात मोठा मुद्दा होता शिक्षकांची कमतरता। ठीक है, आप देखो विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार शाळेत फिजिक्स, केमिस्ट्रीसह अनेक महत्त्वाच्या विषयांचे शिक्षकच उपलब्ध नाहीत। बोर्डाच्या परीक्षा जवळ येत असताना शिक्षक नसतील, अभ्यास करायचा कसा, परीक्षेची तयारी करायची कशी आणि भविष्यातील स्पर्धेत टिकायचं कसं, हा थेट सवाल विद्यार्थिनी प्रशासनाला करत आहेत। फक्त शिक्षकांचा प्रश्न नाही, शाळेत मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवरही विद्यार्थिनींनी प्रश्न उपस्थित केले आहेत। आजारी पडल्यानंतर वेळेवर उपचार मिळत नसल्याचाही त्यांचा आरोप आहे। म्हणजे शिक्षणापासून आरोग्यापर्यंत आणि जेवणापासून मूलभूत सुविधांपर्यंत विद्यार्थिनींनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। आपको जो भी प्रॉब्लम है उसको रिटर्न रूप में दीजिए। नहीं, आप ऊपर से सुना जा रहा है, इनको सारी चीज पता होगा ना भाई। सारा प्रोसेस एक दिन में, देखो कोई वैकेंसी भी आती तो एक दिन में नियुक्ति हो जाती है, उससे पूरा टाइम लगता है। हम लोगों ने भी तैयारी की, हम लोगों ने भी पढ़ाई की, नहीं टाइम नहीं निकलता हमेशा। देखिए कुछ अच्छा बताओ। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाही। याच शाळेतील विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वीही अव्यवस्थेविरोधात जोरदार आंदोलन केलं होतं। त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारचे समाज कल्याण मंत्री असीम अरुण आणि विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते। विद्यार्थ्यांशी संवाद साधून व्यवस्था सुधारण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं। मात्र विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार परिस्थितीत अपेक्षित बदल झाला नाही आणि त्यामुळे यावेळी विद्यार्थ्यांनाही रस्त्यावर उतरावं लागलं। म्हणजे एकदा आंदोलन झालं, आश्वासन मिळालं, पण प्रश्न सुटला नाही आणि पुन्हा विद्यार्थिनी रस्त्यावर आल्या। दरम्यान विद्यार्थिनींच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। विद्यार्थिनींशी चर्चा करण्यात आली, त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर दुबग्गा चौराहावरील आंदोलन मागे घेण्यात आलं। Sorry.
पण लखनौच्या या घटनेनं एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकार शिक्षणाच्या सुविधा देण्याचा दावा करतं, मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना शिक्षकांसाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल तर ही परिस्थिती नेमकी कुठे चुकते? विशेषतः सर्वोदय विद्यालयामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना निवासी आणि मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था आहे. अशा परिस्थितीत इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जर मूलभूत सुविधांसाठीच आंदोलन करावं लागत असेल तर त्यांच्या शिक्षणाचं काय, त्यांच्या बोर्डाच्या परीक्षांचं काय आणि त्यांच्या भविष्याचं काय? शाळा फक्त 4 भिंतीची इमारत नसते, ती विद्यार्थ्यांच्या भविष्याची पहिली पायरी असते आणि त्या पायरीवरच जर शिक्षक नसतील, सुविधा नसतील तर विद्यार्थ्यांनी पुढे जायचं तरी कसं? लखनौच्या या विद्यार्थिनींनी आंदोलनातून हाच सवाल उपस्थित केला आहे. आता आश्वासनानंतर प्रत्यक्षात किती बदल होतो याकडे लक्ष लागलं आहे.